जय गणेश मंडळी, सर्वांचं स्वागत आहे बाप्पांची गाथा या चॅनल मध्ये। आणि आज आपला गणेश कथा सिरीजचा 5वा भाग आहे आणि आजची कथा ही आपली लंबोदर गणेश अवताराची कथा असणार आहे। या कथेमध्ये या अवतारामध्ये भगवान गणेशांनी क्रोधासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। तर चला जाणून घेऊया कथा काय आहे। तर कथा अशी आहे की पौराणिक कथेनुसार भगवान शिव एकदा प्रसन्न मुद्रेत असताना त्यांच्यातून एक शक्ती निर्माण झाली, ज्याचे नाव क्रोधासूर असे पडले। हा असुर क्रोधाचे म्हणजेच रागाचे रूप होता। क्रोधासुराने आपली शक्ती वाढवण्यासाठी भगवान सूर्यांची कठोर तपश्चर्या केली। क्रोधासुराच्या तपावर प्रसन्न होऊन भगवान सूर्यांनी त्याला ब्रह्मांडात कोणाकडूनही पराभूत न होण्याचे वरदान दिले। हे वरदान मिळताच क्रोधासूर उन्मत्त झाला आणि त्याने मोठी सेना तयार करून सर्व देवांवर आक्रमण केले। सर्व सृष्टीत अराजकता पसरली आणि धर्माचा ऱ्हास होऊ लागला। जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा सर्व देवांनी भगवान गणेशांच्या चरणी शरण गेले। देवांच्या प्रार्थनेनंतर भगवान गणेशांनी लंबोदर अवतार धारण केला। लंबोदर म्हणजे ज्याचे पोट मोठे आहे असा। हे मोठे पोट संपूर्ण ब्रह्मांड स्वतःमध्ये सामावून घेण्याचे प्रतीक आहे। जेव्हा लंबोदर गणपती क्रोधासुरासमोर युद्धासाठी उभे राहिले तेव्हा त्यांचे तेजस्वी आणि बलाढ्य रूप पाहून क्रोधासूर भयभीत झाला। मग भगवान गणेशांनी आपल्या शक्तीने क्रोधासुराच्या सर्व अस्त्र शस्त्रांचा नाश केला। क्रोधासुराला कळून चुकले की आपल्या समोर साक्षात परब्रह्म परमात्मा स्वरूप भगवान गणेश उभे आहेत। आपण त्यांना जिंकू शकत नाही हे त्याला कळून चुकले। शेवटी क्रोधासुराने आपला अहंकार सोडला आणि तो भगवान लंबोदर गणपतींना शरण आला। मग क्रोधासुराने भगवान गणेशांची स्तुती केली आणि त्यांची क्षमा मागितली। दयाळू लंबोदराने त्याला अभय दिले आणि त्याला पाताळात जाण्याची आज्ञा केली। लंबोदर गणपती आपल्याला हे शिकवतात की जगातल्या सर्व वाईट चांगल्या गोष्टी आणि राग पचवून राहिलं पाहिजे। तर ही होती लंबोदर गणेश अवताराची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि आपल्या प्रियजनांपर्यंत पाठवा। तोपर्यंत भेटूया। जय गणेश।